28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला हिंददी चादर पूज्य श्री गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या 350व्या शाहिदी समागमाचा कार्यक्रम खारघरला आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या साठी जी प्रचार प्रसिद्धी आहे त्याचाच एक विषय म्हणून आणि नवी मुंबई महापालिका आणि सुप्रीम काउन्सिल ऑफ गुरुद्वारा यांनी हा कार्यक्रम इथे आज सांस्कृतिक कार्यक्रम आज आयोजित केला होता। इथे आपण बघितलं की सर्व नवी मुंबई महापालिकेच्या शाळाचे इथे विद्यार्थी आलेत, त्यांनी वेगवेगळ्या कला इथे सादर केल्या आणि या कार्यक्रमासाठी ह्या सर्वच मुलांचं विद्यार्थ्यांचं जे आहे त्याचा सहभाग याच्यामध्ये छान झालेला आहे आणि हा कार्यक्रम नवी मुंबई महापालिकेने घेतला, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन। गुरु तेग बहादूर सिंगजी यांची 350वी शहीदी समागम आणि त्यांनी धर्मरक्षणासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी आणि व्यक्तीच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान आहे। त्यांनी एकट्याने बलिदान दिलं नाही, त्यांच्या कुटुंबातल्या आणखीन 4 सदस्यांनी बलिदान दिलं आणि एवढं मोठं बलिदान आपण ज्यावेळेस एखाद्या धर्मासाठी करतो आणि त्याच्यामुळेच आपण हिंदी चादर असं त्यांना एक उपाधी ही त्यांच्या नावासमोर कायम लावलेली असते। याच्यामधून उद्देश एकच होता की ह्या जो प्रसंग आहे या प्रसंगामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे आणि फक्त एखादा समाज आपल्या स्वतःसाठी काम करत नाही, तो एका धर्मरक्षण करतो, एका सर्वांचं मानवजातीचं रक्षणासाठी आपलं बलिदान देतो आणि 7 वर्षाचे ज्यावेळेस गुरु साहेब यांचं सुद्धा आपण ते स्वतः बलिदान देतात। हे बलिदान हे सर्वांना प्रेरणादायी राहिलं पाहिजे। आज ह्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आज खारघर ह्या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांची 350वी शहीद दिन आणि ह्या निमित्तानं समागम आणि ते कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची जनजागृती करणं, त्याचा इतिहास, शौर्याचा इतिहास, त्यागाचा इतिहास आणि हिंदू धर्म रक्षणाचा जो काही इतिहास आहे हे सर्वांना समजलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या सर्वांना समजलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये विविध या ठिकाणी प्रांताचे आणि भाषे अख्खा पूर्ण जग, देश आणि जग या ठिकाणी राहते। या त्यागाविषयी, समर्पणाविषयी पूर्ण सर्वांना समजलं पाहिजे की 350 वर्ष आज या ठिकाणी त्यांच्या त्यागाला झालेलं आहेत आणि हा त्याग देणं म्हणून, हे त्यागमूर्ती म्हणून, हे प्रेरणास्थान म्हणून आणि ह्या ठिकाणी खारघरमध्ये सर्वांनी यावं, त्या ठिकाणी नमन करावं, गुरु तेग बहादूरजींना नमन करावं।